28 जून रोजी मला विकनेस जाणवला म्हणून सिंहगड रोडला प्रचिती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. तिथं त्यांनी ECG काढल्यावर त्यांच्या लक्षात आलं की क्रिटिकल आहे, म्हणून त्यांनी दीनानाथ मंगेशकरमध्ये मला शिफ्ट केलं. दीनानाथ मंगेशकरमध्ये ॲडमिट केल्यावर त्यांनी एन्जिओग्राफी केली. एन्जिओग्राफीमध्ये 70% ब्लॉकेज निघाले. 70% ब्लॉकेज निघाल्यावर त्यांनी सांगितलं की बायपास करायला लागेल म्हणून. मी घरच्यांनी सांगितलं की माझी बायपास करायची नाही आणि मला काय आधू व्हायचं नाही. 10 वर्षापूर्वीचा घरातला अनुभव होता माझा डॉक्टर विष्णू खाबाले पाटलांच्या हॉस्पिटलचा, शनिकृपा हार्ट केअरचा, की त्यामध्ये माझ्या आईला पण असं सेम एन्जिओग्राफी करून स्टेंट टाकायला सांगितलं होतं. पण त्यावेळेस डॉक्टरनं रिपोर्ट पाठवले. डॉक्टर म्हणले की आईला माझ्याकडे पाठवा, मी आईची ट्रीटमेंट करतो आणि कमीत कमी 20 वर्ष काही होणार नाही याची मी गॅरंटी देतो. तर तो अनुभव पाठीशी असल्यामुळं माझी बायपास कॅन्सल करायचा निर्णय मी घेतला. डॉक्टरनी एवढा फोर्स केला की त्यांनी मला खूप कंपल्शन केलं की तुम्ही ऑपरेशन करा, खूप क्रिटिकल आहे म्हणून. त्यांनी माझ्याकडनं जेव्हा मी त्यांना सांगितलं की बाबा मला काय ऑपरेशन करायचं नाही, मला घरी सोडा, तर त्यांनी माझ्याकडनं 2-3 फॉर्मवर सह्या करून त्यांनी डिस्चार्ज दिला. 15 दिवस थांबून मी डॉक्टरांकडे ट्रीटमेंट घेतली, डॉक्टर विष्णू खाबाले पाटलांकडे शनिकृपा हार्ट केअरमध्ये. तर 15 दिवस ECP मशीन घेतलं आणि जेव्हा माझा 2D इको केला होता, त्या 2D इकोमध्ये माझं हार्टचं फंक्शन 30 दाखवत होतं. आणि मग डॉक्टरांच्या ECP मशीनमध्ये जेव्हा मी ट्रीटमेंट घेतली त्यावेळेस ते फंक्शन माझं 30चं 60 झाले. आणि त्यानंतर डॉक्टरांनी निर्णय घेतला की ऑपरेशन आता कॅन्सल करायचं, माझी ट्रीटमेंट चालू करा. 36 सेटिंग घेतल्या, सलाईन 36 घेतल्या आणि आज मी तुमच्यासमोर आहे. सरांचा अनुभव प्रचंड आहे. आईचा अनुभव असल्यामुळे मला गॅरंटी होती आणि त्यांच्या इथं असलेला स्टाफ, त्यांची असलेली त्यांची सिस्टीम ही फार छान आणि सुंदर आहे. लोकांनी एकदा अनुभव घ्यावा हे माझं वैयक्तिक मत आहे.